मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपण एका मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं बघतोय। वर्षा निवासस्थानाची ही दृश्य आहेत। श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा तसंच एकनाथ शिंदे या मिरवणुकीमध्ये आहेत। एकनाथ शिंदे स्वतः आपल्या बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये ढोल वाजवतायत। ही दृश्य आता समोर आली। वर्षा निवासस्थानी असणाऱ्या बाप्पाचं देखील आज विसर्जन केलं जाणार आहे आणि यासाठी आज हे ढोल ताशा पथक देखील बोलवण्यात आलेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मिरवणुकीमध्ये ढोल वाजवतात। त्यांचा नातू देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे। श्रीकांत शिंदे आणि त्यांचा मुलगा या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ढोल वाजवत या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतो। वर्षा निवासस्थानी देखील गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली होती आणि वर्षा निवासस्थानी गेले 10 दिवस अनेक जण दर्शनासाठी येत होते आणि आज या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे आणि त्याचीच दृश्य आपण पाहतो। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता आपल्या वर्षा निवासस्थानी असलेल्या बाप्पाचं विसर्जन करतील। त्यांना भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देतील। गिरगाव चौपाटीवर आता हळूहळू बाप्पा यायला सुरुवात झालेली आहे। अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं मंडळांनी ही मिरवणूक आणलेल्या आहेत आणि आता या मिरवणुका गिरगाव चौपाटीवर पोहोचलेल्या आहेत। ही दगडूशेठ हलवाई गणपतीची दृश्य आपण बघतोय। गेल्या अनेक तासांपासून ही देखील मिरवणूक सुरू आहे। तर दुसरीकडे वर्षा निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत ढोल वाजवला होता आणि आता ते आपल्या नातवासोबत असल्याची ही दृश्य समोर आली आहे। आज वर्षा निवासस्थानी असणाऱ्या बाप्पाला देखील निरोप दिला जाणार आहे। तरी लाईव्ह दृश्य वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाला देखील आज निरोप दिला जातोय। बाप्पाचं विसर्जन केले जाते आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। वर्षा निवासस्थान देखील आजच्या सोहळ्यानिमित्त संपूर्ण सजवण्यात आलेलं आहे। तसंच ढोल ताशा पथक देखील इथे आलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ढोल वाजवत या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। ही दृश्य आहेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीमधली दृश्य आहे। तिथे देखील बाप्पाच्या मिरवणुकीसमोर ढोल ताशांचं वादन केलं जाते। यंदा बाप्पाचा रथ हा एका ट्रॅक्टरद्वारे खेचला जातो। दरवर्षी बैलजोडी आणली जाते आणि बैलजोडीच्या द्वारे हा रथ जो आहे बाप्पाचा तो खेचला जातो। मात्र यंदा ट्रॅक्टरद्वारे हा रथ खेचला जातो। तसंच इथं ढोल ताशांचे पथक देखील वादन करतात। मुंबई आणि पुण्याची ही दृश्य बघतोय। सकाळपासून संपूर्ण राज्यभरामध्ये हा उत्साह आहे। बाप्पाला निरोप देण्यासाठी निरोप दिला जातोय आणि भक्तिमय तसंच आनंद आणि उत्साहामध्ये बाप्पाला आज निरोप दिला जातोय। बाप्पानं पुढच्या वर्षी लवकर यावं हा आग्रह देखील प्रत्येक गणेश भक्त बाप्पासमोर धरतोय। गेले 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज या भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबई, पुणे, कोल्हापूरची आपण ही दृश्य बघतोय। कोल्हापूरमध्ये देखील डीजेच्या तालावर तरुण थिरकताना दिसतायत। मिरवणुकांमध्ये डीजे वाजवले जात आहेत। लेझर लाईटचाही देखील वापर केला जातो आणि या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर सहभागी झालेले आहेत। मुंबई, कोल्हापूरची ही दृश्य आहेत। काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी देखील वर्षा निवासस्थानी बसलेल्या बाप्पाच्या मिरवणुकीसाठी ढोल वाजवलेला होता आणि आता वर्षा निवासस्थानी असणाऱ्या बाप्पाचं देखील विसर्जन केलं जाणार आहे। पुण्यामधील दगडूशेठ हलवाई गणपतीची ही दृश्य आपण बघतोय। दुसऱ्या बाजूला मुंबई आणि पुण्याची ही दृश्य आहे। गेले 10 दिवस वर्षा बंगल्यावर देखील रेलचेल होती, कारण गणपती बाप्पा विराजमान झालेले होते आणि वर्षा निवासस्थानी प्रत्येक जण
बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जात होता आणि आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। मुंबई पुण्यामधली दृश्य आहेत। पुण्यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची देखील मिरवणूक निघालेली आहे आणि मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकांचं वादन सुरू आहे। मुंबई पुणे कोल्हापूरची दृश्य आपण बघतोय। मुंबईमध्ये वर्षा निवासस्थानाची ही दृश्य आहेत, तर पुण्यामधली भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीची दृश्य आहे। तर कोल्हापूरमध्ये देखील मिरवणुका निघालेल्या आहेत। या मिरवणुकांमध्ये देखील मोठ्या संख्येने कोल्हापूरकर सहभागी झालेले आहेत। डॉल्बीच्या आवाजामध्ये या मिरवणुका निघालेल्या आहेत। सर्वत्र डीजेचा आवाज घुमतो आणि या डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसते। अगदी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वत्र जण सहभागी झाले। लालबागचा राजा देखील बकरी अड्डा इथं पोहोचलेला आहे। तिथे देखील आता सगळे जण तालावर ठेका धरताना बघायला मिळतात। तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीवर देखील अनेक बाप्पा आता यायला सुरुवात झालेली आहे। बाप्पांचं विसर्जन सुरू आहे। अनेक मोठमोठे गणपती मंडळांचे जे गणपती आहेत ते गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत। तिथली देखील दृश्य समोर आलेली आहेत। मुंबईमध्ये सध्या उत्साहाचं असं वातावरण बघायला मिळते, कारण सकाळपासूनच या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी भव्य दिव्य अशा मिरवणुका निघालेल्या आहेत। त्या मिरवणुकांमध्ये अनेक विविध सादरीकरण केली जातात, पारंपरिक वाद्य वाजवली जात आहेत आणि सकाळपासूनच या मिरवणुकांमधला उत्साह, गणेश भक्तांमधला उत्साह आहे जो अद्यापही कायम आहे। मुंबई पुण्यामधली ही दृश्य आहेत। मुंबईमध्ये लालबागचा राजा हा बकरी अड्डा इथं पोहोचलेला आहे, तर पुण्यामध्ये देखील मिरवणुका सुरू आहे। मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ही आता बाप्पाची आरती सुरू आहे।